लांडगे व फुगे या मूळच्या भोसरीच्या गाववाल्यांनी पुणे मुंबई महामार्गाजवळ असलेल्या आपल्या शेतावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून घरं बांधली. जसजसा कुटुंबाचा विस्तार झाला तसतसं मग पुढं त्याचं वाडीमध्ये रूपांतर झालं आणि मग त्यांना फुगेवाडी व कासारवाडी ही नावं पडली. थोडक्यात दापोडी या मूळ गावासह या दोन वाड्यांचा मिळून झालेला परिसर म्हणजे प्रभाग क्रमांक 30 होय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पोटा पाण्यासाठी येथे विदर्भ मराठवाड्यातून येणाऱ्या लोकांची वस्ती वाढू लागली. पुढे MIDC आल्यानंतर व 1972च्या दुष्काळानंतर तर दापोडीमधील चारही कोपरे दाटीवाटीच्या घरांमुळे भरून गेले. त्यामुळेच तर 2002 पासून स्थानिक काटे, लांडगे, फुगे येथून निवडून येतात. तर अनुसूचित जातीसाठी एक जागा हमखास येथे कायम आरक्षित होत आलेली आहे. 2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून राजू बनसोडे, OBC महिला गटातून आशा शेंडगे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून स्वातीताई काटे आणि सर्वसाधारण जागेतून रोहित आप्पा काटे निवडून आले होते. यंदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, OBC महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडलंय. पिंपळे गुरव येथील भाजपच्या माजी नगरसेविका उषाताई मुंडे यांनी या प्रभागात अनुसूचित जमाती आरक्षण पडल्यानं तिकडून इथं येत निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. माजी नगरसेवक संजय नाना काटे यांनीही प्रचाराला सुरुवात केली. तर शिवसेना शिंदे गटाकडून OBC महिला प्रवर्गात मृणालताई हाके, सर्वसाधारण प्रवर्गातून युवा सेनेचे पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक निलेश हाके, सुवर्णा कुटे, अनुसूचित जाती प्रवर्गातून मुकुंद ओहाळ, अनुसूचित जमाती प्रवर्गातून वृषाली नंदुरकर, मोहन धुळे आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगरसेवक राजू बनसोडे, रोहित आप्पा काटे, माई काटे आदींनी तयारीला सुरुवात केली. भाजपकडून उषा मुंडे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळे यांनीही गाठीभेटी घेत जनसंपर्क साधण्यावर जोर दिलाय. मागील निवडणुकीत भाजपतर्फे निवडून आलेल्या आशाताई शेंडगे यांनी प्रचाराला सुरुवात केली खरी, मात्र त्या भाजपकडून लढणार की अन्य दुसरा पर्याय त्या शोधणार हे आता अजून स्पष्ट केलेलं नाही. 60% झोपडपट्टीवासीय व मध्यमवर्गीय लोकांच्या हाती या प्रभागातून कोणाला निवडायचं याचं आता सूत्र राहणार आहे. आता महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने या प्रभागातील घडामोडी फार वेगाने बदलणार आहेत. यावर आपण आता लक्ष ठेवूया व या प्रभागातील अपडेट मिळवत राहूया.